नमस्कार मित्रांनो, ज्योतिष केंद्रच्या या विशेष भागामध्ये तुम्हा सर्वांचे मी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी अत्यंत पवित्र आणि मंगलमय आहे. सर्वात आधी तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद, त्यांची शक्ती आणि शांती तुमच्या जीवनात सदैव नांदो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आपण एका अशा विषयावर बनवत आहोत जो तुमच्या येणाऱ्या काळाची दिशा ठरवू शकतो. आजपासून बरोबर 3 दिवसांनी एक मोठी खगोलीय घटना घडणार आहे आणि ते म्हणजे सूर्यग्रहण. हे ग्रहण सर्वसामान्य नसून विशिष्ट राशींवर याचा प्रभाव अत्यंत खोलवर पडणार आहे. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण सूर्यग्रहणाचा कुंभ रास आणि कुंभ लग्नावर नेमका काय परिणाम होईल यावर सविस्तर आणि सखोल चर्चा करणार आहोत. तुम्ही कुंभ राशीचे असाल किंवा तुमचे लग्न कुंभ असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक गाईड ठरणार आहे. त्यामुळे माझी विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि मित्रांनो, जर तुम्हाला माझ्या चॅनलवरील हे ज्योतिषशास्त्रीय विश्लेषण आवडत असेल, ते तंतोतंत पटत असेल आणि भविष्यातील अशाच महत्त्वाच्या व्हिडिओंचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळवायचे असतील तर कृपया माझे चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा आणि त्या शेजारील बेल आयकॉन दाबा. यामुळे आपली ही ज्योतिष परिवाराची साथ कायम राहील. जर तुमची श्रद्धा असेल तर हर हर महादेव, जय भोलेनाथ, जय श्री शनिदेव कमेंटमध्ये नक्की लिहायला विसरू नका. भोलेनाथांचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर राहो, ही मनापासून प्रार्थना. चला तर मग ग्रहणाच्या तांत्रिक आणि ज्योतिषशास्त्रीय स्थितीकडे वळूया. मित्रांनो, येत्या 17 फेब्रुवारीला सूर्यग्रहण होणार आहे. अनेक लोकांच्या मनात भीती असते, पण आधी हे समजून घेऊया की हे ग्रहण नेमके कुठे आणि कसे आहे. हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. हे प्रामुख्याने दक्षिण गोलार्धात म्हणजेच सदर्न हेमिस्फिअरमध्ये दिसणार आहे. तथापि हे सूर्यग्रहण अशा अनेक देशांमध्ये स्पष्टपणे दिसेल जिथे आपली भारतीय लोकसंख्या मोठी आहे. त्यामुळे परदेशात राहणाऱ्या भारतीयांवर याचा परिणाम अधिक प्रकर्षाने जाणवेल. वेळेबद्दल सांगायचे तर भारतीय वेळेनुसार IST हे ग्रहण दुपारी 3:30 सुरू होईल आणि संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत असेल. सुमारे 4 तासांचा हा कालावधी असेल. आता महत्त्वाचा प्रश्न, सूतक पाळावे का? तर मित्रांनो, हे ग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे कोणताही सूतक काळ पाळला जाणार नाही. मंदिरे उघडी राहतील आणि दैनंदिन कामात धार्मिक अडथळा येणार नाही. मात्र ज्योतिषशास्त्र सांगते की ग्रहण कुठेही होवो, ज्या राशीत आणि नक्षत्रात ते घडते त्या ग्रहांच्या ऊर्जेवर त्याचा परिणाम होतोच. हे ग्रहण कुंभ राशीत आणि धनिष्ठा नक्षत्रात होत आहे. धनिष्ठा नक्षत्राचा स्वामी मंगळ आहे आणि रास कुंभ आहे. म्हणूनच ज्योतिषशास्त्रीयदृष्ट्या आपल्यावर, विशेषतः कुंभ व्यक्तींवर त्याचा नक्कीच काही ना काही परिणाम होईल. आज आपण त्याच परिणामांचा सविस्तर उलगडा करणार आहोत. आता आपण मुख्य विषयाकडे येऊया. कुंभ राशीसाठी हे ग्रहण तुमच्या पहिल्या घरात म्हणजेच फर्स्ट हाऊसमध्ये होत आहे. कुंडलीतील पहिले घर हे आपले शरीर, आपला स्वभाव, आपले डोके आणि संपूर्ण व्यक्तिमत्वाचे प्रतीक असते. मित्रांनो, जर तुमची रास कुंभ असेल किंवा तुमचे लग्न कुंभ असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या की तुमची रास सध्या पाप कर्तरी योगात असेल. आता हे नीट समजून घ्या की पाप कर्तरी म्हणजे काय. तुमच्या एका बाजूला शनी आहे, जो शिस्तीचा आणि कर्माचा कारक आहे. दुसऱ्या बाजूला मंगळ आहे, जो ऊर्जा आणि रागाचा कारक आहे. तुमचे लग्न किंवा रास या दोघांच्या अगदी मध्ये अडकले आहे. हे जणू 2 मोठ्या खडकांमध्ये सापडल्यासारखे आहे. यामुळे ऊर्जा प्रचंड दाबली जाते. जर अद्याप व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये आराध्य देवाचे नाव नक्की लिहा. जर तुमची रास कुंभ असेल तर तुम्हाला या काळात अनेक मानसिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. विनाकारण चिंता, भीती किंवा मनावर दडपण येणे असे अनुभव येतील. जर तुमचे लग्न कुंभ असेल तर तुम्हाला शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. थकवा, जुन्या व्याधी किंवा शरीरात ऊर्जेची कमतरता जाणवेल. त्यामुळे तुम्हाला मानसिक आणि शारीरिक अशा दोन्ही स्तरांवर खूप सावध राहावे लागेल. हे पहिले घर म्हणजे तुमच्या डोक्याचा आणि चेहऱ्याचा भाग आहे. ज्योतिषशास्त्रानुसार इथे ग्रहण होत असताना दुखापत आणि इतर जखमा होण्याची शक्यता वाढते. म्हणूनच या काळात वाहन चालवताना तुम्ही खूप सावध असले पाहिजे. घाईघाईत वाहन चालवणे किंवा ट्रॅफिकचे नियम मोडणे तुम्हाला महागात पडू शकते.
ज्या लोकांना मूड स्विंग्स म्हणजेच मनाची अस्थिरता, नैराश्य किंवा अस्वस्थतेचा इतिहास आहे, त्यांना ग्रहणादरम्यान अधिक समस्या जाणवतात. याचे कारण असे की सूर्य हा आपल्या आत्म्याचा आणि आत्मविश्वासाचा कारक आहे. विशेषतः जेव्हा तुमच्या स्वतःच्या लग्नात किंवा राशीत ग्रहण असते आणि थेट सूर्यावरही ग्रहण लागते, तेव्हा काय होऊ शकते? तुमचा आत्मविश्वास नक्कीच कमी होईल. तुम्हाला स्वतःच्या निर्णयांवर शंका येईल. या काळात आत्मविश्वासाची थोडी कमतरता जाणवते आणि संयमाचा अभाव असतो. तुम्ही थोडे आवेगपूर्ण बनता, म्हणजे विचार न करता कृती करणे आणि नंतर पश्चाताप करणे. या काळात तुम्ही एकतर खूप आक्रमक होता किंवा खूप निराश होता. लक्षात ठेवा, या दोन्ही परिस्थिती तुमच्या प्रगतीसाठी आणि आरोग्यासाठी चांगल्या नाहीत. माझा तुम्हाला कळकळीचा सल्ला आहे, व्यसने टाळा, वाईट संगतीपासून दूर राहा. अशा वेळी नकारात्मक ऊर्जा पटकन आकर्षित होते. तसेच कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेणे टाळा. लग्नाचे असो, घराचे असो वा गुंतवणुकीचे. जर तुम्ही ग्रहणाच्या 7 दिवस आधी आणि 7 दिवस नंतर हे सर्व संयमाने हाताळले तर तुम्ही पूर्णपणे ठीक व्हाल. ग्रहणाच्या दिवशी किंवा ग्रहणाच्या सुमारास तुमच्या जोडीदाराशी किंवा तुमच्या व्यावसायिक भागीदारीशी कोणतेही वाद टाळा. तुमच्या शब्दांमुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, ग्रहण सध्या पहिल्या घरात आहे आणि ज्योतिषीय चक्राप्रमाणे याच्या बरोबर 15 दिवसांनी चंद्रग्रहणही तुमच्या 7व्या घरात म्हणजेच नातेसंबंधांच्या स्थानी होईल. हे 15 दिवस खूप नाजूक आहेत. त्यामुळे व्यावसायिक निर्णय देखील अत्यंत जपून घ्या. जर तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल, नवीन शाखा उघडायची असेल किंवा एखादा महत्त्वाचा करार म्हणजे कॉन्ट्रॅक्ट करायचा असेल तर तो पुढे ढकलण्याचा प्रयत्न करा. 15 दिवसांनंतर जेव्हा ग्रहांची स्थिती शांत होईल तेव्हा निर्णय घ्या. घाईत घेतलेले व्यावसायिक निर्णय आर्थिक नुकसान देऊ शकतात. आता घाबरून जाण्याचे अजिबात कारण नाही. जिथे संकट असते तिथे तोडगाही असतो. गेल्या व्हिडिओमध्ये मी काही अत्यंत सोपे उपाय सांगितले आहेत, ते नियमितपणे करत राहा. ते तुमच्यासाठी संरक्षक कवच म्हणून काम करतील. तुमची कुंभ रास किंवा कुंभ लग्न असेल तर सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे भगवान शंकराची पूजा करत रहा. ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप हा कोणत्याही ग्रहणाच्या दोषाला नष्ट करण्याची ताकद ठेवतो. तुम्ही पूर्णपणे ठीक व्हाल. फक्त श्रद्धेवर विश्वास ठेवा. तर मित्रांनो, हे होते कुंभ राशीसाठी सूर्यग्रहणाचे सविस्तर विश्लेषण. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आपल्या कुंभ राशीच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही सावध राहता येईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम.